नमस्कार. मी दिलीप अलोनी बोलतोय, अलोनी काका. आपल्यापैकी ज्यांनी माझ्या पूर्वीचे व्हिडिओ बघितले असतील त्यांना कल्पना असेल की मी फायनान्स क्षेत्रातला माणूस आहे. मी फायनान्स मध्ये 1995 ऑनवर्ड्स आहे आणि मी पूर्वी इंडेक्स जेव्हा सेन्सेक्स जेव्हा 3000 होती तेव्हापासून बघितली आहे आणि आता ती ऑलमोस्ट 70,000च्या पुढे गेली तेव्हाही मी बघितली आहे. हा एंटायर प्रवास इन्क्लुडिंग हर्षद मेहता युग मी डोळ्यांनी बघितलंय. जेव्हा पूर्वी दलाल लोक त्या रिंग मध्ये उभे राहून आवाज द्यायचे की माझ्याकडे इतका माल आहे तितका माल आहे, हा भाव चाललाय, तेव्हा कॉम्प्युटर नव्हते. तो जमाना मी बघितलाय. या सर्वातनं मी जे काही XYZ गोष्टी शिकलो त्या आधारित मी आपल्याला काही सजेशन्स देऊ इच्छितो. कारण की प्रत्येक नवीन पिढीला वाटतं की आपल्याला सगळं कळतं आणि आपल्याला शेअर बाजारात करोडो कसे कमवायचे इतका फॉर्म्युला सापडलाय. आपल्याहून वयाने जास्त लोक जे आहेत, म्हातारे कोतारे तरी स्पेशली, ते मूर्ख आहेत, त्यांना काही समजत नाही. तर आपण आपल्या नवीन फॉर्म्युला अगदी सिक्रेट ठेवून फार मोठा पैसा कमवणार आहोत. आणि हे ड्रीम जे लोक घेऊन जातात त्यांच्यापैकी 99% लोक पैसे लूज करतात. आणि एवढंच नाही तर खूपदा एक फार मोठं कर्ज ते डोक्यावर घेतात. तर या सर्वांपासून थोडाफार तरी बचाव व्हावा म्हणून हा मी व्हिडिओ बनवलाय. शेअर बाजारातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे लेसन मी म्हणेल की जर तुमच्याजवळ इनफ पैसे असले तरच त्याच्यात घुसा, नाही तर म्युच्युअल फंडांमध्ये तुम्ही SIPच्या थ्रू इन्व्हेस्ट करा. म्युच्युअल फंडही अतिशय सेफ आहेत, रिटर्न्स काही वाईट नाही आहेत. आणि जर तुमच्याजवळ वेळ नसेल शेअर बाजारात स्टडी करण्याकरता, त्याच्यातल्या टेक्निकल डिटेल्स बघण्याकरता, त्याच्या डे टू डे अप्स अँड डाऊन्स बघण्याकरता, तर सरळ दर 15 दिवसानंतर किंवा दर आठवड्याला किंवा दर 1 महिन्याच्या अंतराने SIP मध्ये चांगल्या फंडाच्या तुम्ही इन्व्हेस्ट करा. कुठल्याही फंडात रिटर्न्स काय आहे वगैरे ते तुम्हाला इंटरनेटवर सगळं काही आजकाल अवेलेबल असतं. आणि म्युच्युअल फंडामध्ये तुम्ही मला वाटतं 500 रुपयापासून ऑनवर्ड्स पैसे इन्व्हेस्ट करू शकतात. तर तसं करा. आता जर तुमच्याजवळ इनफ पैसे असले तर मी जेव्हा इनफ म्हणतो तेव्हा आपण बघू. असं माना की तुम्ही इन्व्हेस्टर आहात आणि तुमचं वार्षिक रिटर्न अराउंड 20% आहे. 20% युजली मिळतातच, बरोबर आहे. तर याचा अर्थ तुम्ही जेव्हा 5 लाख रुपये इन्व्हेस्ट कराल तेव्हा तुम्हाला 1 लाख रुपये मिळतील. आणि तुम्ही 1 लाख इन्व्हेस्ट कराल तेव्हा तुम्हाला 20,000 मिळतील. पण तुम्ही इन्व्हेस्ट करता आहात याचा अर्थ तुमचा टाइम हॉरायझन मोठा असतो. इन्व्हेस्टर हा युजली 6 महिने, 1 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष करत किंवा त्याच्याहून जास्त पिरियड करता इन्व्हेस्ट करतो. तो आज घेतलं उद्या विकलं असं अशा ट्रेडिंग मध्ये नसतो. तो स्पेक्युलेटर नाहीये, म्हणून त्याला इन्व्हेस्टर म्हणतात. तर तुम्ही इन्व्हेस्टर असाल तर तुम्ही छोट्या रकमाही इन्व्हेस्ट करू शकतात. मे बी दर महिन्याला 10,000, 20,000, 1 लाख. पण शेअर बाजारात जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला स्टडी करावा लागतो त्याचा. आणि शेअर बाजारात तुम्ही ब्लू चिप मध्येच इन्व्हेस्ट करा असं मी म्हणेन. ज्या टिप्स तुम्हाला तुमचे मित्र देतात किंवा इंटरनेटवर अवेलेबल असतात त्याच्या नादी लागू नका. बहुतेकदा ते फ्रॉड असतं. ब्लू चिप जरी आपल्याला आज महाग वाटत असले तरी त्यांच्या किमती वाढत राहतात, त्याच्यावर बोनस शेअर्स मिळत राहतात, डिव्हिडंड मिळतो खूपदा, आणि त्यामुळे तुमची इन्व्हेस्टमेंट सेफ आणि वेल रिटर्न्स असतात त्याच्यामध्ये, बरोबर आहे. तर तुम्ही इन्व्हेस्ट कराल तर ब्लू चिप मध्ये कराल आणि तेही युजली लॉंग टर्म करता कराल जर तुम्ही इन्व्हेस्टर असाल तर. आणि त्याच्यामध्ये तुम्ही छोट्या रकमाही इन्व्हेस्ट करू शकतात कारण की तुम्ही तिथे स्पेक्युलेट नाही करत आहात. आता दुसरा कॉन्सेप्ट आपण घेऊ की ज्याच्यात तुम्ही स्पेक्युलेट करतात किंवा तुम्ही ट्रेडर आहात. एक तर तुम्ही डे ट्रेडर आहात, हे सकाळी घेतलं आणि दुपारपर्यंत विकलं किंवा संध्याकाळपर्यंत विकलं, ते डे ट्रेडिंग झालं. एक तर तुमचा टाइम हॉरायझन हा 1 दिवसाचा असू शकतो, 1
आठवड्याचा असू शकतो, 1 महिन्याचा असू शकतो किंवा जास्तीत जास्त 3 महिन्याचा असू शकतो. त्याच्यात तुम्हाला 2-3 ऑप्शन आहेत. एक तर तुम्ही स्पॉट मध्ये इन्व्हेस्ट करू शकता, की ज्याच्यामध्ये तुम्ही आजच घेतात आणि आजच विकतात. पण तुम्ही 100 शेअर्स घेतले तर 100 शेअर युजली विकतात, किंवा 100 विकले तर 100 शेअर्स घेतात. ते स्पॉट मध्ये तुम्ही करतात. तर दुसरा कॉन्सेप्ट आहे त्याच्यात ऑप्शन्स. ऑप्शन्स मध्ये तुम्ही युजली बेट मारतात की हा शेअर वर जाईल की खाली जाईल, आणि त्याप्रमाणे कमी पैसे भरून तुम्ही जास्त लिव्हरेज घेतात. बरोबर आहे. ऑप्शन्स हा किचकट प्रकार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रेनिंग लागेल. एखादा अमेच्युअर त्याच्यामध्ये खरं म्हणजे खेळू शकत नाही. तिसरं आहे फ्युचर्स. फ्युचर्स मध्ये तुम्ही साधारणपणे 2 ते 3 लाखाचा एक लॉट घेऊ शकतात आणि त्याची किंमत 20 ते 30 लाख रुपये असू शकते. हे तुमचा फायदा झाला तर त्या 20 ते 30 लाखांवर असेल डायरेक्ट, आणि नुकसान झालं तर ते 20 ते 30 लाखांवर असेल. फ्युचर हा पुन्हा प्रोफेशनल्सचा गेम आहे, अमेच्युअर्सचा नाही. कारण त्याच्यात जर मार बसला तर सॉलिड मार बसतो. तर माझी तुम्हाला सजेशन आहे, जर डे ट्रेडिंग करत असाल तर तुम्ही स्पॉट मध्येच करा, इतर गोष्टींमध्ये जाऊ नका. आता डे ट्रेडिंग करताना किंवा हप्त्याचं ट्रेडिंग करताना, महिन्याचं ट्रेडिंग करताना एक साधा नियम तुम्ही पाळा. इन्व्हेस्टमेंट करताना मी तर म्हणेल की कुठलीही गोष्ट एका लॉट मध्ये घेऊ नका. समजा असं माना की तुमच्याजवळ कॅपिटल आहे 1 लाख रुपयाचं, तर ते पूर्ण 1 लाख एका शेअर मध्ये टाकू नका. तुम्ही कमीत कमी 5 शेअर्स मध्ये ते टाकले पाहिजे, म्हणजे एका शेअर मध्ये 20-20 हजार. शेअर बाजारातलं आणि इन्व्हेस्टमेंट मधलं सगळ्यात महत्वाचं प्रिन्सिपल म्हणजे डायव्हर्सिफिकेशन. एका गोष्टीवर अवलंबून राहायचं नाही, कारण की कधी काय होईल याचा नेम नसतो. म्हणून कमीत कमी 5 शेअर्स मध्ये तुम्ही ते इन्व्हेस्ट कराल. आणि आता समजा असं मानू आपण 20,000 आपल्याजवळ एका शेअर करता आहेत, तर ते 20,000 सुद्धा तुम्ही एका दणक्यात नाही इन्व्हेस्ट कराल. मे बी त्या 20,000चे तुम्ही 4 भाग कराल आणि हळूहळू इन्व्हेस्ट कराल. ते तुम्ही कुठलाही शेअर घेताना तो 3 टप्प्यात घ्या आणि विकतानाही तो 3 टप्प्यात विका. असं माना की तुम्ही शेअर घेतला, समजा असं मानू की XYZ कंपनीचा तुम्ही 150 रुपीजला शेअर घेतला आणि तो 160 ला गेला, तर आणखीन 100 शेअर्स घ्या तुम्ही त्याचे. तो 170 ला गेला, आणखीन 100 घ्या, आणि तो 180 ला गेल्यावर तुम्ही याचा काही तो विकून टाकाल किंवा तिथे काहीतरी स्टॉप लॉस ठेवाल. याच्यामध्ये तुमचा फायदा झाला. आता असं माना की तुम्ही 150 ला घेतला, तो 160 ला गेला आणि तुम्ही 160 ला तो विकला, असं मानू आपण, आणि तिथून तो खाली आला. तुमच्याजवळ ऑलरेडी समजा 500 शेअर्स आहेत आणि त्याच्यातले 100च तुम्ही तसे विकले, तरी तुम्हाला एक तर आनंद आहे की तुम्ही त्याच्यातले 100 विकले, 400 उरलेले आहेत तुमच्याजवळ, आणि ते 400 तुम्ही तेव्हा फ्युचर मध्ये विकाल जेव्हा तो शेअर आणखीन वर जाईल. पण कमीत कमी तुम्ही 10 रुपयाचं प्रॉफिट 100 वर तर नक्की बुक केलं. एक एक्झाम्पल झालं. म्हणजे कुठलीही गोष्ट विकत घेताना टप्प्याटप्प्यांनी घ्या, विकतानाही टप्प्याटप्प्याने विका. स्पेक्युलेशन मध्ये किंवा डे ट्रेडिंग मध्ये शॉर्ट सेलिंग नावाचा प्रकार असतो, तो फार थोड्यांना कळतो किंवा माहीत असतो. शॉर्ट सेलिंग मध्ये आपण एखादा शेअर आधी विकतो आणि नंतर विकत घेतो. म्हणजे आपल्याला माहित असेल की हा शेअर आज पडणार आहे, आता त्याची किंमत समजा 100 रुपीज चालली आणि आपला अंदाज आहे की संध्याकाळपर्यंत त्याची किंमत 80 रुपये होईल. तर आपण 100 रुपीजला सकाळी 100 शेअर 200 शेअर विकून टाकतो आणि संध्याकाळपर्यंत आपल्याला ते घ्यावे लागतात. आता तो 100 वरून समजा 80 वर आला, आपण स्क्वेअर अप करतो. पण उद्या जर त्या दिवशी तो खाली आलाच नाही, समजा 110 ला गेला वगैरे वगैरे, तर एकतर तुम्हाला डिलिव्हरी घ्यावी लागते किंवा तुम्हाला लॉस बुक करावा लागतो. म्हणून कुठली गोष्ट करताना टप्प्याटप्प्याने करा. तिसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं, जर तुम्ही स्पेक्युलेशन मध्ये जाणार असाल, ट्रेडिंग मध्ये जाणार असाल, तर असं माना की अगदी तुम्ही खूप खूप हुशार आहात
तरी तुमचं वर्षाचं रिटर्न 30% वर बहुधा नसेल. म्हणजे याचा अर्थ तुमचं मुद्दल समजा 1,00,000 रुपये असेल तर वर्षाला जास्तीत जास्त तुम्ही 30,000 रुपये कमवाल. तर याचा विचार करा की ते 25-30,000 जर तुम्ही कमवणार असाल, जर कमवले तर ते वर्थ आहे का? तुम्ही त्याच्यामध्ये तो टाइम टाकाल, तुमचं डोकं चालेल, त्याच्यामध्ये तुमचं मन त्याच्यात गुंतलेलं असेल, ते वर्थ आहे का? कारण खूपदा आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये टाइम वेस्ट करत राहतो आणि आपल्या जो मेन बिझनेस असतो त्याच्याकडे आपलं लक्ष राहत नाही. तर शेअर बाजारात जायचं असेल तर तुमच्याजवळ कमीत कमी तुमची नेटवर्थ 40 लाखाची पाहिजे, म्हणजे तुमच्या बँकेत 40 लाख पाहिजे आणि त्याच्यातले तुम्ही 10 लाख रुपये याच्यात टाकू शकले पाहिजे. तसं असेल तर तुम्ही घाबरणार नाही, तुम्ही लालचीत जाणार नाही. कारण की शेअर बाजारातले सगळ्यात मोठे शत्रू म्हणजे लालच, मोह, की मला जास्त पैसे मिळतील, मला जास्त पैसे मिळतील, आणि भीती, अरे हा जर खाली गेला तर आता आणखीन खाली गेला तर काय होईल. लालच आणि भीती हे 2 शत्रू असतात. तुम्ही शांतपणे गेम खेळा. शेअर बाजार हे ऍडव्हेंचर नाहीये, ते रोमांस नाहीये, ते अतिशय रुटीन बोरिंग काम आहे. तुम्हाला जर पैसे कमवायचे असले तर, तुम्हाला जर दररोजचं थ्रिल हवं असेल तर पैसे गमवायला तयार राहा. तुम्ही जर 10 लाख रुपये लावले आणि असं मानू पण 30% रिटर्न्स आहेत, तर तुम्हाला कमीत कमी वर्षाला 3 लाख रुपये मिळतील. काहीतरी आहे ते त्याच्यात दम. तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही 1 लाखाचे 10 लाख कराल, असं युजली होत नाही. खूपदा लोक त्यांच्याजवळ 1 लाखाचं भांडवल असताना 10 लाखाची रिस्क घेतात, बहुधा ते 1 लाख वाईप आउट होतात. म्हणून तुमच्याजवळ जितकी ताकद आहे त्याच्या 25%च तुम्ही रिस्क घ्या. तुमच्याजवळ 40 लाख असले तर त्याच्यातले 10 लाखच टाका आणि तरच डे ट्रेडिंग करा. आणि त्याच्यातही त्याचे तुकडे तुकडे करून कुठल्याही परिस्थितीत सिंगल गो मध्ये एक पर्टिक्युलर बाईंग किंवा सेलिंग करायचं नाही आपल्याला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्ल्यू चिप मध्येच खेळा, फालतू टिप्सवर जाऊ नका. आणि जेही प्रॉफिट बुक कराल, प्रॉफिट बुक करत राहा. त्याच्यातले अर्धे तरी पैसे बाजूला काढा आणि अर्धे पैसे तुम्ही त्याच्यातच इन्व्हेस्ट करून ठेवा, की ज्याच्यामुळे तुम्हाला आणखीन इन्व्हेस्ट करायला किंवा स्पेक्युलेशन करण्याकरता भांडवल मिळेल. मला वाटतं आज इतकं इनफ. आपण या विषयावर आणखीन बरंच काही बोलू.